इथे चिकन ब्रेस्ट घेतलेला आहे चिकनच्या दुकानामध्ये, त्याला सांगितलं दुकानदाराला तर तो तुम्हाला चिकन ब्रेस्ट असा काढून देईल, त्याच्यातले हाडं वगैरे सगळे तो काढून देईल। आणि आता त्याला आपल्याला असं लांबसर असे चिकन स्ट्रिप्स मध्ये कापून घ्यायचे, हे असे लांबसर आणि थोडंसं पातळसर। हे बघा हे अशा रीतीने अगदी सहजरित्या कापल्या जातं, कारण त्याच्यात हाड वगैरे काही नसतं, हड्डी नसते, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित स्मूथ कापलं जातं। आणि ते आता एका वाटीत काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक अंडा आपल्याला टाकून घ्यायचे, 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट आपल्याला त्याच्यात टाकायची आहे, एक 3 ते 4 मिरच्यांचा एक असा खरडा करून घ्यायचा आणि तो त्याच्यात घालायचा आहे, त्याने मस्त स्पायसीनेस येतो। थोडंसं लिंबू आपल्याला पिळून त्याच्यात घालायचं आहे एक आंबट चव येण्यासाठी, चवीपुरतं मीठ त्याच्यात घालायचं आहे, मीठ थोडंसं जास्तच ठेवा। आणि आता त्याला एकदम व्यवस्थितरित्या ते मिक्स करून घ्यायचं आहे, ते पूर्ण हे अंडं वगैरे हे सगळं अद्रक लसणची जी पेस्ट आहे ते पूर्ण चिकनला लागली पाहिजे अशा रीतीने। आणि त्याला एक 15 मिनिटं आपल्याला मॅरिनेशन म्हणून ठेवायचं आहे, मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आणि आता 15 मिनिटानंतर एक ब्रेस्टचा तो तुकडा पीस घ्यायचा आहे आणि ब्रेड क्रममध्ये आपल्याला असा कोट करायचा आहे दोन्ही बाजूने, दोन्ही बाजूने ब्रेड क्रम त्याला लागला पाहिजे अशा रीतीने आपल्याला त्याला व्यवस्थितरित्या कोट करून घ्यायचं आहे। आणि अशाच रीतीने तुम्हाला हे सर्व चिकनचे स्ट्रिप्स जे आहेत ते कोट करून घ्यायचे आहेत ब्रेड क्रममध्ये। आणि आता तेल अतिशय छान रीतीने गरम करून घ्यायचं आहे आणि हे चिकन स्ट्रिप्स आपल्याला त्याच्यात एक एक करून सोडायचे आहेत। एकाच वेळेस खूप सारे नका टाकू, एक 5 ते 6 फक्त टाका, नाहीतर तेलाचं टेम्परेचर खूप डाऊन होईल आणि मग तेल शोषलं जाईल त्या चिकनमध्ये आणि खूप तेलगटशे होतील। एकाचे सोनेरी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे, एक जवळपास 3 मिनिटं लागतील, 3 ते 4 मिनिटं मस्तपैकी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे। हे बघा आता 2 मिनिटं झालेत आणि त्याला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे, आणखीन थोडा डार्क रंग येऊ द्यायचा आहे। हे बघा आता मस्त किती सुंदर कलर दिसतो, असेच डार्क सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे। आणि आता टिश्यू पेपरमध्ये त्याला काढून घ्यायचं, जेणेकरून एक्स्ट्राचं तेल त्याच्यातलं निघून जातं। खूप युनिक रेसिपी आहे, खूप क्रंची क्रिस्पी लागते खायला। KFC मध्ये जसं चिकन मिळतं ना स्ट्रिप्स अगदी तसेच, याला टोमॅटो केचप कुठल्याही सॉससोबत तुम्ही खाऊ शकता। याचा आवाज ऐका, खूप युनिक रेसिपी आहे मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही नक्की ट्राय करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।